कसे आहेत सगळे? आय होप सगळे खूप छान असतील, स्वस्त असतील, मजेत असतील. आजचा ब्लॉग हा स्पेशल आहे, अॅनिव्हर्सरी आहे. तर आज मी झोपण्यासाठी काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट बनवणार आहे. जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल, मी लॅटे आर्ट करणार आहे. बाकी तर त्यांना एक्सपेक्ट असेल, पण लॅटे आर्ट त्यांना नक्कीच एक्सपेक्ट नसेल, कारण मीच हे फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे. सो तुम्हाला पण डिटेलमध्ये दाखवते मी कसं लॅटे आर्ट केलं, कसं ब्रेकफास्ट बनवला, कसं डेकोरेट केलं आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी ते लॅटे आर्ट केलेलं आहे. आय होप तुम्हाला पण आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सपोर्ट करा. तर मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया. सँडविचसाठी कॉर्न, टोमॅटो आणि कॅप्सिकमचे काप, चीज स्लाइसेस, ग्रीन चिलीचे मी सगळे सीड्स काढलेले, जेणेकरून आपल्याला फक्त फ्लेवर येईल त्याचा आणि स्पायसी होणार नाही सँडविच. सँडविचसाठी मी होल व्हीट ब्रेड यूज करते, ब्राऊन ब्रेड. तुम्हाला जो पण आवडतो तो ब्रेड तुम्ही यूज करू शकता. टोमॅटो केचप आणि व्हेज मायोनीज हे ऑप्शनल आहे आणि ओरिगॅनो पण ऑप्शनल आहे, पण त्याने फ्लेवर छान येतो. आणि बटर ऐवजी मी साजूक तूप यूज करते. स्लाइसेस वर आपण तूप, टोमॅटो केचप आणि मेयोनीज टाकून घेऊयात. त्याला इक्वली सगळीकडे स्प्रेड करायचंय. त्यानंतर व्हेजिटेबल्स स्प्रेड करूयात. व्हेजिटेबल्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे. कोणाला कॅप्सिकम आवडत नसेल तर ते नाही घेतलं तरी चालेल. आणि ग्रीन चिली यासाठी जास्त टाकते मी की त्याच्या सीड्स काढल्यामुळे ते स्पायसी नाहीये जास्त. आता आपण ओरिगॅनो अगदी थोडंसं टाकायचे फ्लेवर येण्यासाठी, कारण थोडं टाकलं तरी त्याचा फ्लेवर खूप जास्त येतो. हे ऑप्शनल आहे. आणि चीज स्लाइस. आता आपण ग्रिलिंग साठी पण तूपच यूज करतोय. तर आता आपण मशीनला लावूयात. हा तूप लावलेला पार्ट आपल्याला खालच्या साईडने टाकायचा आहे. सँडविच झालं की त्यावर ग्रीन लाईट लागते, तर आपण केक डेकोरेट करून घेऊया.
6 ते 7 मिनिटानंतर सँडविच झालेले आहे. हे ऑरेंज लाईट लागली बघा. बघा अगदी कॅफे स्टाईल सँडविच झालेले रेडी. चवीला तेवढंच छान लागतं ते. सर्विंग प्लेट मध्ये काढूया. सँडविच पण रेडी आहे. आता आपण लॅटे बनवूयात. 2 चमचे कॉफी, 2 चमचा साखर आणि 1 चमचा गरम पाणी. आता त्याला छान मिक्स करून घेऊयात. ब्लेंडरने आपण त्याला 2.5 ते 3 मिनिट ब्लेंड करूयात 7 स्पीडवर. ब्लेंडर नसेल तर जे अंड फेटायचं विस्क असतं ना आपलं, त्याने पण तुम्ही करू शकता. एक साधारण 3 ते 4 मिनिट कंटिन्यू फेटायचं त्याला. हे बघा अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आपल्याला यासाठी एक टूथपिक आणि टिश्यू पेपर लागेल, गरम दूध लागेल आणि चॉकलेट सिरप डेकोरेशन साठी. सुरुवातीला आपण 1 ते 1.5 चमचाच कॉफी घेऊयात आणि अर्धा चमचा आपण शेवटी घेऊयात. गरम दूध ओतताना एका कडेने दूध ओतायचं त्यात, म्हणजे आपोआप ती कॉफीचा जो लेअर आहे तो वर येतो. आता आपण ते अर्धा चमचा कॉफी घेऊयात आणि बघा त्याला छान टेक्स्चर येईल. आता आपण करूयात आर्ट. मी खूप सोपे आर्ट केलेले आहेत. आता अजून एक तुम्हाला करून दाखवते. हे मी माझ्यासाठी बनवलं होतं. आता आपण सर्व करूयात. कसं झालंय? खूप छान.